इकडं कर ना ते. बघा ही कशी रचना आहे, बांधलेलं आहे काय, त्याला सिमेंट नको पूर्वीच्या काळी. मागून सगळे आलो पाहिजे. पहा विद्यार्थी मित्र हो, आज आपण हिवरा गावातील ऐतिहासिक असं प्राचीन मंदिर म्हणजे आपलं हिवरेश्वराचं महादेवाचं मंदिर. गावकरी असं सांगतात की अतिशय प्राचीन असं मंदिर आहे. बऱ्याच म्हणजे कुणालाही विचारलं तर माहित नाही की हे मंदिर कधी बांधलं. जुनं अगदी जुन्या काळातलं, म्हणजे मला वाटतं कदाचित हे हेमाडपंथी मंदिर असावं. याच्या कमानी याचं जे बांधकाम आहे ते अगदी हेमाडपंथी स्वरूपाचं आहे. आणि पहा हे जे जागा आहे आपण उभे आहोत, या ठिकाणी मुख्य मंदिर होतं पूर्वीच्या काळी. ते पडलं गेलं आणि ते पडल्यानंतर हे जे आपल्याला मंदिर दिसतंय, हे मंदिर गावातील उद्योजक सुरेश कानडे यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केलेला आहे. असं हे हिवरेश्वराचं मंदिर. तर आपण अजून थोडीफार माहिती आपले गावकरी गंगाधर अण्णा यांच्याकडून थोडी या मंदिराविषयी माहिती घेऊ. हे एक मंदिर जुनं होतं, 3 पत्राचं होतं, ते काढलंय आणि त्याच्यानंतर हे मोठं नवीन बांधलंय. आणि हे सगळ्या भिंती नंतर केलेल्या. हे सगळं सिमेंटचं काम नाही आहे, हे चुन्याचं काम आहे, चिरे माती दगड, फार जुनं काम. हा वारसा आपण जपला पाहिजे, कारण हा इतिहास फार प्राचीन असा इतिहास आहे. बघतो आपण. तर आपण सुद्धा आजपासून आपल्या परिसरातील जे ऐतिहासिक ठिकाणं आहेत, मंदिर असतील, किल्ले असतील किंवा घाट असेल, याची आपण काय केली पाहिजे, जपवणूक केली पाहिजे. कारण हा इतिहास आहे. इतिहास पुन्हा घडत नसतो असा. गणपतीचं मंदिर, हा गणपती मंदिर पण अशाच प्रकारचं पुराण हेमाडपंथी पुराण असं मंदिर आहे. ठीक आहे, आलं लक्षामध्ये. धन्यवाद.